मित्रांनो, या पार्ट्समध्ये पार्ट्स नंबर 6 या पार्ट्समध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो. तुमचं जे आर्टिकल्स असेल ते तुमचं आर्टिकल्स लाईव्ह झाले नसेल किंवा काही प्रॉब्लेम तुमचं त्याच्यात व्ह्यूज येत नसेल तर एक आणखी मेथड बाकी आहे मित्रांनो. त्याच्यात आपल्याला साईट मॅप. आता साईट मॅप कसं क्रिएट करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. जसं आपण गुगल लाईव्ह केलं होतं, तुमचं URL गुगल कन्सोल वरती गेलं होतं आणि त्याच्यात आपल्याला URL प्रॉपर्टीमध्ये आपण URL फिलअप केलं होतं मित्रांनो. त्याच्यात सर्च केलं होतं. तसंच आपल्याला एक साईट मॅप क्रिएट करायचं. साईट गुगल वरती यायचं, साईट मॅप. इथे बघा मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सर्व दिले असेल मित्रांनो साईट मॅप कसं कोणत्या पद्धतीने करतात. आता तुम्हाला तुमच्या आर्टिकल्स गुगल वरती लाईव्ह झालं नसेल तर आपल्याला साईट मॅप करण्याचं गरजेचं असतं मित्रांनो. आता साईट मॅप कसं आपण लाईव्ह करू त्याच्यात आपण ही प्रोसेस बघणार मित्रांनो. बघा मित्रांनो, आता सुरुवातीमध्ये आपल्याला गुगल वरती यायचं. गुगल वरती आल्यानंतर आपल्याला तुमच्या डिस्क्रिप्शन, हे बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलं असेल साईट मॅप लिंक. ती लिंक ओपन करायची आणि डायरेक्ट तुम्ही गुगल वरती जायचं. ते टॅप केल्यानंतर डायरेक्ट गुगल वरती जाणार आहे मित्रांनो. इथे बघा साईट मॅप आपण XML साईट मॅप असं जनरेटर पण आलंय. डायरेक्ट असं टाईप केलं तरी चालेल. आता तुम्हाला काय करायचं, इथे साईट मॅप जनरेटर इथे टॅप करायचं आहे मित्रांनो. आता बघा मित्रांनो, इथे साईट मॅप इथे काय म्हटलं, डायरेक्ट स्टार्ट असं म्हटलंय. आता आपलं हे URL कुठून आलं मित्रांनो, मी ऑलरेडी केलं होतं त्याच्यामुळे URL आलं. आता तुमचं ब्लॉगचं URL असेल ते आधी तुम्ही इथे पेस्ट करायचं आहे. ते काय करायचं, हे URL आहे ते कॉपी करायचं आणि इथे येऊन पेस्ट करायचं मित्रांनो. पेस्ट केल्यानंतर स्टार्ट बटनावरती टॅप करायचं. आता तुम्ही जेवढे आर्टिकल्स तुम्ही पोस्ट केले असेल तेवढे आर्टिकल काय होणार आहे, याच्यात स्कॅन होणार आहे मित्रांनो. हे बघा स्कॅनिंग, ऍड्स, क्युरीज हे सर्व तुम्हाला याच्यात दिसेल. हे बघा मित्रांनो, आता साईट मॅप. आता कम्प्लिटली हे काय झालं, जेवढे मी आर्टिकल्स पोस्ट केले तेवढे आर्टिकल इथे काय झालं, साईट मॅप वरती स्कॅन झाले मित्रांनो. आता व्ह्यू साईट मॅप डिटेल्स. आता असं म्हटलं मित्रांनो, हे सर्व तुम्ही बघू शकता तुमच्या पद्धतीने. हे बघा आता साईट मॅप काय झालं माझं, हे सर्व हे बघा जेवढे मी पोस्ट आर्टिकल्स, जेवढे आर्टिकल्स मी टायपिंग केले होते, टायपिंग करून मी सर्व पोस्ट केले होते ते सर्व URL इथे येऊन गेले मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता त्याच्यात भरपूर असेल. हे बघा मित्रांनो, जेवढे पोस्ट मी जेवढे आर्टिकल्स मी पोस्ट केले तेवढं इथे URL दिसते. आता सर्व स्कॅन होऊन गेले मित्रांनो. आता हे काय झालं, साईट मॅप. आता साईट मॅप, आता तुम्हाला कुठे यायचं मित्रांनो, गुगल कन्सोल वरती यायचंय. हे बघा गुगल इथे साईट मॅप, इथे तुम्हाला सर्व डिटेल दिसेल. आता आपण गुगल कन्सोल वरती यायचं मित्रांनो. आता गुगल कन्सोल वरती इथे टॅप करायचं आपल्याला. गुगल सर्च कन्सोल टूल्स स्टार्ट. हे स्टार्ट केल्यानंतर मित्रांनो इथे प्रॉपर्टी बघायचं आपल्याला. हे बघा आपली प्रॉपर्टी आता काय आहे, ब्लॉकचे URL आहे. आता ऑलरेडी आपण इथे ऍड केलं होतं, हे ब्लॉक आहे आपलं. त्याच्यानंतर आपल्याला हे खाली बघायचं आहे आपल्याला साईट मॅप. इथे साईट मॅप दिसते तुम्हाला, इथे टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला हे बघा, आता जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं मित्रांनो, पार्ट्स नंबर 5 याच्यात मी एक्सप्लेन केलं होतं, तसं इथे आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ऍड न्यू साईट मॅप. आता ऍड न्यू साईट मॅप काय करायचं, काय टाईप करायचं तुम्हाला, हे बघा मी खाली ऑलरेडी केलंय म्हणून तुम्हाला हे एक्झाम्पल म्हणून दाखवतो मित्रांनो काय टाईप करायचं. कारण हे बघा स्लॅश द्यायचं, साईट मॅप .xml असं टाईप करायचं. एवढंच टाईप करायचं, सबमिट करून द्यायचं मित्रांनो. सबमिट केल्यानंतर तुम्हाला स्टेटस बघायचं. आता स्टेटस सक्सेसफुल आलं तर तुमचं साईट मॅप लाईव्ह झाली मित्रांनो. आता साईट मॅप लाईव्ह झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय असेल, ऍड साईट मॅप सबमिट. हे बघा ऍड न्यू साईट मॅप असं येणार आहे. तिथे ऑप्शन, तिथे टॅप करायचं. तिथे टॅप केल्यानंतर तुम्हाला आणखी स्लॅश साईट मॅप डॅश द्यायचं, पेज .xml असं टाईप करायचं आणि सबमिट करून द्यायचं मित्रांनो. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं सक्सेसफुल दिसेल स्टेटस. नंतर तुमची साईट मॅप लाईव्ह झाली असेल मित्रांनो. आता लाईव्ह झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो हे बघा, हे इम्पॉर्टंट असतं कारण आपण गुगल कन्सोल वरती गेलो होतं, वेब मास्टर वरती टूल्स वरती गेलो होतं.
तिथे पण केलं आणि इथे आपल्याला साईट मॅप पण आपल्याला लाईव्ह करावं लागतं मित्रांनो. हे लाईव्ह केल्यानंतर तुमचं आता जेवढे तुम्ही आर्टिकल्स पोस्ट केले असेल तेवढे तुमचं गुगलवरती लाईव्ह दिसेल मित्रांनो. आता बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आणखी एक पार्ट्स असेल मित्रांनो, त्याच्यात आपण आणखी पुढची इन्फॉर्मेशन आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार मित्रांनो. बघा मित्रांनो, आता शेवटचं पार्ट्स असेल. आता हा 6 पार्ट होता. आता 7वा पार्ट्स काय असेल, 7 पार्ट्स, त्याच्यात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन बघू मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही सर्व व्हिडिओ बघायचे पार्ट्स फर्स्ट, पार्ट्स 2, पार्ट्स 3, पार्ट्स 4, पार्ट्स 5, पार्ट 6 हे सर्व कंपल्सरी. तुम्हाला ब्लॉगिंग करायचं असेल तर तुम्हाला ॲक्युरेट सर्व डिटेलमध्ये हे व्हिडिओ बघावे लागतील मित्रांनो. तुम्ही स्किप करून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला तुमचं ब्लॉग तुम्हाला क्रिएट करता येणार नाही मित्रांनो. त्याच्यात आपल्याला सेटिंग मिस्टेक होईल किंवा आपल्याला SEO करता येणार नाही. त्याच्यात आपल्याला URL कसं आपल्याला लाईव्ह करायचं असतं गुगलवरती, वेबमास्टरवरती टूल्स, आणि साईट मॅप कसं करायचं, त्याच्या संपूर्ण प्रोसेस दिले मित्रांनो. आता तुम्हाला जर व्यवस्थित ब्लॉगिंग करायचं असेल तर तुम्हाला सर्व व्हिडिओ बघावे लागतील. मग ते व्हिडिओ बघून स्टेप बाय स्टेप बघायचं, सर्व स्टेप बाय स्टेप. नंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सेटिंग पण सर्व तुम्हाला डिस्क्राईब करून दिले. नंतर आपण हे 6वं पार्ट्स आहे, 6 पार्ट्स आहे. या 6 पार्ट्समध्ये आपण साईट मॅप URL कसं गुगलवरती लाईव्ह करतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो, कारण त्याच्याने काय होतं, मी जो व्हिडिओ अपलोड करेल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो. तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.